आता सर्वात आधी ते इथे मी वरई किंवा भगर जी असते ती घेतलेली आहे. नंतर साबुदाणे भाजून त्याची मिक्सरमध्ये पावडर करून घेतलेली आहे. आता या दोन्ही वस्तू मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि फिरवून घ्यायचं आहे. नंतर एका बाउलमध्ये काढून त्यात दही टाकायची आहे. नंतर हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यात अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आणि परत सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यानंतर यावर झाकण ठेवून 10 मिनटं असंच ठेवायचं आहे. आता 10 मिनटं झालेले आहेत. आपलं पीठ आता खूप छान भिजलेलं आहे. आता यानंतर त्यात तेल टाकायचं आहे. नंतर अर्धी वाटी पाणी टाकून हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं. आता यानंतर इनोची पुडी घेतली होती त्यावर थोडंसं पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपण ढोकळा ज्यात वाफवणार आहोत त्याला तेल लावून त्यात हे बॅटर पूर्ण टाकून घ्यायचं आहे. नंतर कुकरमध्ये व्यवस्थित हे ठेवून घ्यायचं आहे आणि शिट्टी न लावता 20 मिनटं हा ढोकळा असाच वाफू द्यायचा आहे. 20 मिनटानंतर आपण चेक करूया आपला ढोकळा रेडी आहे की नाही. आता यात मी सुरी टाकून बघितलेली आहे आणि आपला ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे. आता हे काढून घ्यायचं आहे आणि गार झाल्यावर त्याला अशा प्रकारे साईडने कट द्यायचे आहेत. आता एका प्लेटमध्ये अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय खूप छान जाळी आलेली आहे आणि खूप मस्त फुगलेला देखील आहे आपला ढोकळा. आता याला तुम्ही हव्या तेवढ्या आकारात अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय खूप छान जाळी आलेली आहे आतून सुद्धा. आता यावरून फोडणी देण्यासाठी तेल गरम करून जिरं टाकायचं आहे आणि ही फोडणी यावर टाकायची आहे. आता इथे मिरची आणि आपला ढोकळा खाण्यासाठी तयार आहे.